शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला सरकारने मंजुरी दिली, पण या योजनेच्या अटी आणि शर्ती पाहता बहुतांशी शेतकऱ्यांना 50,000पर्यंतच कर्जमाफी मिळेल असा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे। पाहुयात या कर्जमुक्ती योजनेत कुणाकुणाला किती फायदा होणार। गेल्या वर्षभर ज्याची चर्चा होती तो कर्जमाफीचा निर्णय फडणवीस सरकारनं मंगळवारी घेतला। 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरी त्यातल्या निकषामुळे सर्व शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर सरसकट 2 लाख रुपये माफी मिळेल असं नाही। शेतकऱ्यांचं किती कर्ज माफ होणार? 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेलं 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज शेतकऱ्यांचं कोणतं कर्ज माफ होणार? तर 30 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज थकीत असलेलं आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेलं कर्ज। 2 लाखांवर थकबाकी असल्यास काय? तर 2 लाखांवरील थकबाकीची रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत बँकेमध्ये जमा केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार। 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार? तर 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचं 50,000 रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ होणार। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार? 2022-23, 2023-24, 2024-25 या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षांत पीक कर्ज घेऊन वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देणार। प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी काय निकष आहेत? तर चालू आर्थिक वर्षात घेतलेलं पीक कर्ज मुदतीत फेडावं लागणार। पीक कर्जमाफीचा लाभ कुणाला मिळणार नाही? राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर पात्र व्यक्ती, 25,000वर वेतन असलेले सहकारी संस्थांचे कर्मचारी। कर्जमाफी देताना शेतकऱ्यांच्या जमिनीचं क्षेत्र यावेळी विचारात घेतलेलं नाही। शेतकऱ्याच्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासह कमाल 2 लाखांपर्यंतचं आणि प्रोत्साहन योजनेत 50,000पर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे। ही योजना कार्यान्वित करण्यासाठी अद्ययावत पोर्टलही तयार करण्यात येणार आहेत। सरकारकडून ही कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा करण्यात आलाय, तर सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केलाय। विशेषतः 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेल्या 31,29,000 शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात आल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केलाय। या कर्जमाफीनुसार 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला ते शेतकरी या कर्जमाफीच्या बाबत जरी थकीत कर्जदार ठरणार असले तरी त्यांना केवळ 50,000 रुपये इतकाच कर्जमाफीचा लाभ या शासनादेशानुसार देण्यात येणार आहे। बहुसंख्य शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा चुना लावायचा अशा प्रकारचं काम ह्या शासनादेशाने झालेलं आहे। ही अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे। निवडणुकीचा आणि निवडणूक आयोगाचा बागुलबोवा दाखवून त्याची घोषणा करता येणार नाही असं सरकार जे सांगतंय ते दादांत खोटं आहे। रात्रली गोष्ट निवडणूक आयोगाच्या आडून सरकार गुपचूपपणानं काही लोकांच्या खात्यावर पैसे जमा करून जो शब्द दिलेला होता 7/12 कोरा करायचा त्याच्यापासून कुठेतरी पळ काढू पाहतंय। कर्जमाफीवरून राजकारणही रंगलंय, त्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांनी पैसे न भरल्यामुळे यावर्षीचा हंगाम अडचणीत आला। पण हा निर्णय आज झाला, पण खात्यात पैसे कधी पडतील, त्याला किती कालावधी लागेल? जर तो खरीपाचा हंगाम झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पडत असतील तर खरीपाचा हंगामच करू शकणार नाही, कारण त्यांना ते कर्ज मिळत नाही आहे थकीत असल्यामुळे। सगळे शेतकरी एक मोठं संकट शेतकऱ्यापुढे आहे आणि यासाठी या कर्जमाफीचा एक दिखावा होईल, याचा शेतकऱ्यांना थेट काही फायदा होणार नाही। पहा की देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा किंवा नरेंद्र मोदीच्या घोषणा हा एक फसवणुकीचा प्रकार असतो। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्याने जी कर्जमाफी केली तो फॉर्म्युला तुम्ही नीट समजून घ्या। आता तुम्ही लाडक्या बहीण योजनेत फसवणूक,
कर्जमाफीमध्ये फसवणूक, प्रत्येक योजनेत तुम्ही फक्त लोकांना फसवताय. ही फसवणूक थांबणं फार गरजेचं आहे. उद्धवजी ठाकरे बांधावर जाऊन म्हणाले होते की आम्ही 50,000पर्यंतची कर्जमाफी करू, थेट 50,000 लोकांच्या हप्त्यामध्ये देऊ. उद्धवजी ठाकरे यांना शेतकऱ्यांनी तोंडावर सांगितलं की उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीची दमडी देखील कवडी देखील आम्हाला मिळाली नाही. आदित्यजी ठाकरे, उद्धवजी ठाकरेंनी केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांना मिळाली नाही. शेतकऱ्यांना कवडी देखील तुम्ही दिली नाही, शेतकऱ्यांना दमडी देखील दिलेली नाही. उलट कुठलीही निवडणूक नसताना देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतलाय. बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची पूर्तता या निर्णयानं झाली असली तरी या कर्जमाफीनं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार नाही अशी टीका विरोधकांनी केली आहे. पण शेतकऱ्यांच्या 2 लाखांपर्यंतच्या थकीत कर्जाचा बोजा या योजनेमुळे कमी होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.